श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे राजा, मनच आपला मित्र आहे आणि मनच आपला शत्रू आहे. मनाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मनाची आपण जर उपेक्षा करावी तर त्या मनाची शक्ती आणखीन वाढते. हे मन आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवते. आणि म्हणून हे राजा, श्री गुरु किंवा श्रीहरीच्या चरणांच्या उपासनेमध्ये आणि त्यांना शरण जाण्यामध्ये, त्यांची भक्ती करण्यामध्ये आपण या मनाला मारून टाकतो. अशा प्रकारे जडभरताने काही गोष्टी राजा रहुगणाला सांगितल्यानंतर राजा रहुगण म्हणतोय, हे भगवन, मी आपल्याला नमस्कार करतो. आपण जगाचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केलेला आहे. आपण परमानंद स्वरूप आहात आणि या स्थूल शरीरापासून उदासीन आहात. जसे तापाने फणफणलेल्या रोग्याला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी हे अमृताप्रमाणे वाटते, त्याप्रमाणे आपलं वचन मला अमृताप्रमाणे वाटलं. हे प्रभू, आपण मला जो काही उपदेश केलात तो अजून सोपा करून सांगा. हे योगेश्वरा, ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम हे दोन्ही प्रत्यक्ष घडूनसुद्धा केवळ व्यवहारमूलकच आहेत. तत्वविचारासमोर ही दोन्ही टिकत नाहीत आणि म्हणून माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याचं मर्म आपण मला सांगा, ते काही माझ्या ध्यानात येत नाही आहे. यावर जडभरत सांगू लागला, हे पृथ्वीपते, हे राजा रहुगण, हा देह म्हणजे पृथ्वीचाच एक विकार आहे. जेव्हा हा कोणत्या तरी कारणामुळे पृथ्वीवर चालू लागतो त्यावेळेला त्याला ओझेवाला असं नाव पडतं. खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक राजा नावाचा पार्थिवच विकार आहे. परंतु मी राजा आहे हा अभिमान धरल्यामुळे, गर्वामुळे तू आंधळा झालेला आहेस. परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. वास्तविक पाहता तू अत्यंत क्रूर आणि महाउद्धट आहेस. तू या भोयांना पालखी वाहायला जुंपलं आहेस आणि एका प्रकारे तू त्यांच्यावर अन्याय करतो आहेस आणि आढ्यतेने सांगतो आहेस की मी लोकांचं रक्षण करणारा राजा आहे. अरे, हे तुझं वर्तनच तुला शोभत नाही. जर तू राजा आहेस आणि लोकांचं, प्रजेचं रक्षण करतोयस, मग या 4 भोयांचं शोषण तू का करतोयस? ही संपूर्ण चराचर भूते जर सर्वच पृथ्वीपासून निर्माण झालेली आहेत आणि सर्वच पृथ्वीमध्ये विलीन होणार आहेत, तर मग कोण राजा आणि कोण भोई? कर्मामुळे त्या देहांना वेगवेगळी नावे पडली आहेत इतकेच, पण व्यवहाराशिवाय अन्य दुसरं काही कारण आहे का सांग पाहू. हे राजा, जसा तुझा देह आहे तसेच आमचेही देह आहेत. मग या देहाला राजा म्हणायचं आणि या देहाला भोई म्हणायचं हे कुणी ठरवलं? कर्मानेच ना. म्हणून कर्म म्हणा किंवा व्यवहार म्हणा, यामुळे आपल्यामध्ये भेद निर्माण होतो. पृथ्वी हा शब्दाचा विकार आहे, कारण सूक्ष्म परमाणूमध्ये ती विलीन होऊन जाते, ज्यांच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीच्या कार्याची सिद्धी होते. आणि हे परमाणूसुद्धा मनाने, अज्ञानानेच कल्पिलेले आहेत. कृश, जाड, लहान, मोठे, चेतन, अचेतन, हे सर्व जे काही द्वैत आपल्याला दिसतं ते सुद्धा भगवंताच्या मायेमुळंच दिसतं.
स्वभाव, आशय, काल, कर्म यामुळे हे द्वैत आपल्याला दिसतं. हे राजा, भेद सोडून जे काही ज्ञान आहे तीच खरी सत्य वस्तू आहे आणि ती सर्वांमध्ये असूनसुद्धा कशातच लिप्त नसते. ती फक्त साक्षी भावाने सर्वांमध्ये असते. त्यालाच आपण भगवंत म्हणतो, त्यालाच आपण परमात्मा म्हणतो, त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो किंवा ज्ञानी लोक त्यालाच वासुदेव म्हणतात. महापुरुषांच्या चरणधुळीमध्ये आपण न्हावून निघालो. मग तप, वैदिक कर्म, दान, धर्मानुष्ठान, वेदाध्ययन, उपासना अशा कोणत्याही साधनाने आपल्याला परमात्मतत्व प्राप्त होऊ शकत नाही. तर ते केवळ अशा थोर पुरुषांच्या, सद्गुरूंच्या चरणधुळीमध्ये न्हावून निघालो तर मात्र आपल्याला ते ज्ञान एका क्षणात प्राप्त होऊ शकते. महापुरुषांच्या समुदायामध्ये नेहमी आपण राहावं, त्यांचाच सत्संग करावा, कारण तिथे भगवंताची पवित्र कीर्ती आणि त्याच्या गुणांचीच चर्चा होत असते. विषय आणि विकार त्या सत्संगाच्या जवळपाससुद्धा फिरकत नाहीत. आणि म्हणून हे राजा, भगवत कथेचं आपण नेहमी श्रवण केलं पाहिजे आणि त्याचं सेवन केलं पाहिजे. तरच आपल्या शुद्ध बुद्धीला भगवान वासुदेवांमध्ये ती स्थिर करता येते. हे राजा, पूर्वीच्या जन्मामध्ये मी सुद्धा भरत नावाचा राजाच होतो. परंतु ऐहिक आणि पारमार्थिक विषयांपासून विरक्त होऊन भगवंताची आराधना करण्यामध्येच मी माझं आयुष्य व्यतीत केलं. पण एका अधःपतनाचा क्षणी मी त्या हरणाचं चिंतन करत बसलो आणि म्हणून मला पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला. परंतु भगवंताच्या कृपेने आणि प्रेमाने आणि त्याच्या आशीर्वादाने मला मागच्या जन्मातलं सर्व काही स्मरण होतं आणि म्हणून मी हरणाच्या जन्माला येऊनसुद्धा शांतपणे सगळे भोग, देहाला मिळणारे सगळी सुखदुःख सहन करत होतो. आणि कालाच्या प्रभावानुसार माझा तो देह पडला आणि आता या तिसऱ्या जन्मामध्ये मी तुझ्यासमोर जडभरत या नावाने उभा आहे. विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने आणि ज्ञानरूपी खड्गाच्या योगाने मनुष्य मोहबंधने तोडून टाकतो आणि श्रीहरीच्या लीलांचं कथन, श्रवण यामुळे संसार पार करून तो भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो. जडभरत पुढे सांगू लागला, मायेमुळे संसारातून तरुण जाण्यासाठी कठीण असणाऱ्या प्रवृत्ती मार्गामध्ये हा ढकलला गेलेला जीव धनाच्या आशेने आणि इतर देहांच्या आशेने कर्मे करत राहतो आणि या संसाररूपी अरण्यामध्ये भटकत राहतो. अरण्यामध्ये कुबुद्धी असणाऱ्या या जीवसमूहाला इंद्रिय नावाचे 6 चोर बळेच लुबाडतात. 6 का? कारण 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन म्हणून. असा हा देह या इंद्रियरूपी चोरांकडून लुबाडला जातो. मी हा अहंकार त्या देहाला गांजून टाकतो. हा मी असल्यामुळे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी माझ्या 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 असं आपण करत राहतो आणि मी आणि माझे असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मला हवी, मला हवी, मला हवी अशा प्रकारची हाव माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे अहंकारातून निर्माण होणारे मी, माझे आणि मला हे भाव आपल्याला या संसार जंगलामध्ये गुरफटून टाकतात. हे राजा, तू सुद्धा याच मार्गामध्ये भटकत आहेस. सर्व प्राण्यांचा मित्र हो आणि विषयांबाबत अनासक्त हो. ज्ञानरूपी खड्गाने हा संसार मार्ग पार करून जा. यावर राजा रहुगण म्हणाला,
सर्व योनींमध्ये हा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. आपल्याशी 2 घटका सहवास लाभल्याने आपण मला हे ज्ञान दिल्यामुळे माझे अज्ञान नष्ट झालेले आहे. शुकाचार्य सांगतायत, हे राजा परीक्षिता, हे राजा उत्तरानंदना. उत्तरानंदना असा शब्द वापरला आहे. कारण का, अभिमन्यूची पत्नी उत्तरा आणि त्या उत्तरेचा हा मुलगा राजा परीक्षित, म्हणून उत्तरेचा नंदन म्हणजे मुलगा, म्हणून परीक्षिताला शुकाचार्यांनी उत्तरानंदना असं उद्बोधन केलेलं आहे. शुकाचार्य म्हणतायत, हे उत्तरानंदना, अशा प्रकारे ब्रह्मर्षी पुत्र असणाऱ्या, आपला अपमान करणाऱ्या रहुगणाला सुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्वाचा उपदेश केला. तेव्हा रहुगणाने अत्यंत दीन होऊन या जडभरताच्या चरणांना वंदन केलं. जडभरत तशाच स्थितीमध्ये पृथ्वीवर भ्रमण करत होता. रहुगण राजाला परमात्म तत्वाचे ज्ञान झाले आणि अविद्येमुळे अंतःकरणामध्ये दृढ झालेला त्याचा अहंकार, देह हाच आत्मा, ही देहबुद्धी आणि या सर्व गोष्टी नाश पावल्या. जे लोक भगवंताच्या आश्रयाला येतात आणि अनन्य भावाने भगवंतांना शरण जातात, त्या भक्तांचे भाव असाच असतो आणि त्या भावाचा प्रभाव पडतो. आणि म्हणून शुकाचार्य म्हणतायत, हे राजा, जडभरताचं हे सर्व ऐकून राजा रहुगण उद्धरून गेला. यावर राजा परीक्षित म्हणतोय, मुनिश्रेष्ठ, आपण विद्वान आहात. आपण या जीवाच्या ज्या संसाररूपी मार्गाचं वर्णन केलेलं आहे त्या विषयाची कल्पना अल्पबुद्धीच्या मनुष्यांना येऊ शकत नाही. आणि हा अवघड विषय, दुर्बोध विषय माझ्यासारख्याला समजत नाही, म्हणून आपण तो सोपा करून सांगावा. राजा परीक्षिताने हा केलेला प्रश्न ऐकून शुकाचार्य अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा परीक्षिताचं संपूर्ण समाधान होईल अशा पद्धतीने हा अवघड विषय आणखीन सोपा करून सांगितला. राजा परीक्षित शुकाचार्यांना म्हणतोय, भगवन, आपण दुसऱ्या स्कंदामध्ये निवृत्ती मार्गाचं वर्णन केलं. जीव क्रमशः ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोहोचतो आणि ब्रह्मदेवाबरोबरच तो मुक्त होतो असे सांगितले. याखेरीज आपण तिसऱ्या स्कंदामध्ये प्रवृत्ती मार्गाचे वर्णन सांगितले. 3 गुणात्मक असणारे स्वर्ग इत्यादी लोक मनुष्याला प्राप्त होतात, परंतु प्रकृतीचा संबंध न सुटल्यामुळे जीवांना वारंवार पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडावे लागते. आणि काही लोक जे दुष्कर्म करतात, अधर्माने वागतात, त्यांना नरकामध्ये सुद्धा जावं लागतं. ज्याचे अधिपती स्वयंभुव मनु होते, हे भगवन, आता काय नेमकं केल्यामुळे माणसांना नरकामध्ये जावं लागणार नाही आणि भगवंताची प्राप्ती होईल, असा उपाय मला आपण सांगावा. अशी परीक्षिताने प्रार्थना केल्यामुळे भगवान शुकाचार्य त्याला सांगू लागले, मनुष्य मन, वाणी आणि शरीराने पाप करतो. यालाच आपण काया, वाचा आणि मनाने केलेली पापे असं म्हणतो. जर त्याने त्या पापांचं याच जन्मामध्ये प्रायश्चित्त घेतलं नाही तर मेल्यानंतर त्याला निश्चितपणे भयंकर अशा नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणून हे राजा, आपण जे काही पापकर्म केलेलं असतं त्या पापकर्माचं प्रायश्चित्त आपण याच जन्मामध्ये
भोगून संपवून टाकावं आणि ते प्रायश्चित्त घ्यावं, म्हणजे मग आपल्याला मेल्यानंतर नरकवास किंवा नरकयातना भोगाव्या लागत नाहीत. म्हणून हे राजा, मृत्यू येण्यापूर्वीच आपण या सर्व पापकर्मांचं आणि दोषांचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. राजा परीक्षिताने इथे एक छान प्रश्न विचारला. तो म्हणतोय, महाराज, आपण हे सांगता हे खरं आहे, पण काय होतं, आम्ही प्रायश्चित्त घेतो आणि पुन्हा पुन्हा तीच पापे करतो. मग ही पापांची मालिका संपणार कशी? ज्याप्रमाणे एखादा हत्ती सरोवरामध्ये स्नान करतो, डुंबतो, पाण्यामध्ये खेळतो, स्वच्छ होतो आणि पुन्हा तोच हत्ती काठावर आला की चिखलात लोळतो, म्हणजे मग एवढा वेळ त्याने स्नान केले याचा काय बरे उपयोग? आमचंही तसंच होतं. आम्ही प्रायश्चित्त घेतो, भगवंताची क्षमा मागतो, आपण महाराजांची, गुरूंची क्षमा मागतो आणि आपण असं पुन्हा करणार नाही म्हणतो. आणि हे म्हणून झालं रे झालं की पुन्हा आपण तीच कर्मे करू लागतो. मग आमची पापे संपणार कशी? गोपाल कृष्ण भगवान की जय.